तुमचे मित्र लक्ष्मण हाके अजून तुमच्या 9 दिवस गेले, 9 दिवस झाले तुम्हाला भेटायला आले नाही. काही शेजारी जिल्ह्यामध्ये येऊन गेले पण तुमच्याकडे नाही आले. नाही, ते त्यांच्या कामात व्यस्त असतील. त्यांना ज्यावेळेस योग्य वाटलं यायचं येतील. आले स्वागत, नाही आले तरी अडचण नाही. कारण तो तो लढा महत्वाचा आहे. त्याच्याबद्दल आम्ही काही म्हणत नाही. त्यांच्यासाठी तो महत्वाचा आहे. त्यांनी तो लढावा. माझी लढाई मी लढतोय आणि मला नाही वाटत की माझ्या लढाईला त्यांची गरज आहे काही. तर माझी लढाई ही धनगर जमातीच्या अस्तित्वाची, धनगर जमातीच्या स्वाभिमानाची आहे आणि 100% धनगर समाज या लढाईमध्ये माझ्यासोबत आहे. काय सांगाल, काल जालना या ठिकाणी अति प्रचंड आणि भव्य असा धनगर यांचा समाज बांधवांचा एक मोर्चा पार पडला आणि लाखोंच्या संख्येने यावेळेस धनगर बांधव उपस्थित होते. एक तीर में 3 4 5 निशाण बोराडेंनी मारले असं काही वेळापूर्वी तुम्ही म्हणालात. नेमकं काय प्रकरण आहे? जय शिवराय. मी सचिन हावळे पाटील. आम्ही भाऊ नेहमी सांगत होतो आमच्यासोबत धनगर आहे, बंजारा आहे, वंजारी आहे, मुस्लिम आहे, दलित आहे, 18 पगड जाती आमच्यासोबत आहे. आम्ही सांगत होतो आणि आम्ही हेही सांगत होतो. आमचे मित्र लक्ष्मण हाके यांना आम्ही सांगत होतो तुमचा 2 ते 2.5 कोटी जो धनगर समाज आहे, तुम्ही धनगर समाजाचे नेतृत्व करता, धनगर समाजाचंच नेतृत्व करा. तुम्ही मराठा ओबीसी वाद लावण्यासाठी कुणाच तरी सुपारी घेऊन आले. तुमच्या मागून येऊन दीपक बोराडे जालन्याचे युवक त्यांनी धनगर समाजात मशाल पेटवली आणि पूर्ण 6च्या 6 कोटी मराठे त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांनी धनगर आरक्षणाचा प्रश्न उचलला. काल अक्षरशः अंगावर काटे आले. जसे आमच्या आंतरवालीची सभा झाली, नारायणगडची झाली, जसे मराठे आमच्या पाठीशी उभे राहिले तसे धनगर बांधव हे सर्वसामान्य गरजवंत धनगर बांधव हे दीपक बोराडे यांच्या पाठीमागे राहिले. आणि ऐतिहासिक न भूतो न भविष्यती धनगर समाजाच्या इतिहासात म्हणजे पक्ष बाजूला सोडले, नेता बाजूला सोडला, दीपक बोराडे सारखा सर्वसामान्य व्यक्तीच्या पाठीशी धनगर समाज उभा राहिला. आमचे मित्र लक्ष्मण हाके यांना आम्ही नेहमी सांगत होतो की तुम्ही धनगर समाजाला तुमच्यात जर दम असेल